सरलाजी पायरीवरून खाली घसरल्या आणि इतक्या वाईट रीतीने पडल्या की डॉक्टरांनी सांगितले की तुम्ही पुन्हा कधीही चालू शकणार नाही. त्यांचे वय फार नव्हते, पण तरीही त्यांना आयुष्यभर अंथरुणाला खिळून राहावे लागले. त्यांनी मुलाचे लग्न लावून दिले होते, त्यामुळे कमीत कमी त्यांना एक सून आहे आणि ती घरची काळजी घेईल आणि त्यांचीही काळजी घेईल असे त्यांना सांगते. पण कधी कधी जे ठरवलं होतं ते होत नाही. सरलाजी आपल्या सुनेची खूप काळजी घ्यायच्या आणि घरची सगळी कामेही करत. अगदी सुरुवातीपासूनच तिने संपूर्ण घराचा ताबा आणि मुलालाही तिच्या सुनेकडे सोपवलं होतं. पण आता गरज असताना सून निर्मलाला सरलाची आता ओझं वाटू लागली. ती तिच्या आयुष्याच्या रंगात मग्न होती की तिला सासूची काळजी घेणं आवडत नव्हतं. घरची परिस्थितीही चांगली नव्हती, त्यामुळे वर्माजी त्यांच्या आईची काळजी घेण्यासाठी मोलकरणी ठेवू शकले नाहीत. काही असो, निर्मला यांच्यावर सारे कोसळले, त्यामुळे ती कशी तरी संपवायची. उरलेल्या वेळेत ती सासूबाईच्या खोलीत डोकावायलाही गेली नाही. मी तिला काही विचारलं तर ती म्हणायची, माझा मुलगा अजून लहान आहे, मी त्याची काळजी घेण्यात व्यस्त वेगळं आहे, त्यामुळे माझी सासू सासऱ्यांचे जे काही करता येईल ते मी करते. हळूहळू वेळ निघून गेला. सासूबाईंची ती योग्य काळजी घेत नसे. सरलाजीला अंघोळ करून महिना झाला होता. तिची सून नुसतं पावडर शिंपायची आणि काम उरकायची. याला वाटले की सासू जर लवकरच हे जग सोडून गेली तर तिलाही आपलं आयुष्य मोकळेपणाने जगता येईल. एके दिवशी निर्मला आपला मुलगा सुधीरला जेवण भरवत होती. मग सासू खोलीत जोरजोरात ओरडू लागली. निर्मला हसत हसत खोलीत आली. ही म्हातारी लवकर मरत नाही. सुनेला पाहताच सासूने मोठ्या कष्टाने सुनेच्या हाताला धरले आणि म्हणाल्या, सून, मला या अवस्थेत सोडू नकोस, माझ्या संपूर्ण शरीराला खाज सुटली आहे. निर्मला म्हणाली, ए म्हातारे, मी तुझी मोलकरीण नाही आहे. तुझी नखे मातीने भरलेली आहेत. तू मला तुझ्या घाणेरड्या हाताने स्पर्श कसा केलास ग? तुझी संपूर्ण खोली दुर्गंधी आहे. मी माझ्या मुलाला खायला घालत होते, आता मला आंघोळ करावी लागेल. पुन्हा सरलाजींचे हृदय वेदनेने दुखत होते. ती विचार करू लागली की मी माझ्या काळात माझ्या सासूबाईंची एवढी सेवा केली, मग मला असा त्रास का सहन करावा लागतोय. ती रडत म्हणाली, हे देवा, मला तुझ्याकडे बोलवून घे. रडण्याने तिचे डोळे जड झाले होते. तिला आता जगायचे नव्हते, पण देवाने तिच्या नशिबात इतक्या लवकर मरण लिहिले नव्हते. हळूहळू ती अनेक वर्ष याच अवस्थेत जिवंत राहिली. त्यांचा नातू सुधीर शिक्षणासाठी बाहेर गेला होता. सुट्टीच्या दिवसात जेव्हा तो घरी यायचा तेव्हा तो आजीच्या खोलीत राहायचा. तो आजीची खोली नीट स्वच्छ करून घ्यायचा, त्यांची काळजी घ्यायचा. जोपर्यंत सुधीर घरात होता तोपर्यंत सरलाजींची नीट झाल्या होत्या. मुलाला त्यांच्या खोलीत यायला वेळ मिळाला नाही आणि जेव्हा त्यांना यायचे होते तेव्हा बहुधा सून तिचा थकवा किंवा आजारपणाचे कारण सांगून थांबवायची. हळूहळू वेळ वेगाने पुढे जाऊ लागला. एकदा सुधीर घरीत आला तर तो खूप आनंदी दिसत होता. त्याला नोकरी मिळाली होती. घरात उत्साहाचे वातावरण होते. निर्मला खूप खुश होती आणि आपल्या मुलाला सांगत होती की प्लीज मला एकदा मुंबईला घेऊन जा. आता तुला नोकरी मिळाली आहे, तुला ऑफिसमधून मोठा फ्लॅटही मिळाला आहे. सुधीर मंद हसला आणि म्हणाला, तुम्ही या घरात आरामात राहता असो. आजीची अनेक वर्ष काळजी घेतल्याने तुम्हाला शांत झोप लागली नाही, बरोबर ना? या घरात तिला सहन करावे लागले, तिचे वाईट सहन करायला लागले. आता तुम्हाला हे सर्व करावे लागणार नाही. मी तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या माझ्यासोबत घेऊन जात आहे, कारण आजी आता माझ्यासोबत राहतील. सुरुवातीला माझ्याकडे जागा नव्हती म्हणून मी आजीसाठी काहीही करू शकत नाही. भविष्यातही मी तुझी काळजी घेईन, पण तुझी काळजी घेताना मी कधीच विसरणार नाही की तू आजीशी कशी वागलीस. असे बोलून तो निर्मलाला स्तब्ध सोडून आजीच्या खोलीत गेला.
आणि सरलाजींचे सर्व सामान बांधू लागला. जेव्हा सरलाजींना कळाले की त्याला सोबत जायचे आहे, त्यामुळे त्यांना समाधान वाटले. त्यांनी त्यांना हळूवार समजवले आणि म्हणाली, मूर्ख, या वयात मी माझे घर कुठे सोडणार? आता माझे संपूर्ण आयुष्य गेले बेटा. एवढं ओझं घेऊन तुला तुझ्या अडचणी कशाला वाढवायच्या आहेत? तेव्हा सुधीर खोल आवाजात म्हणाला, आई तुझ्याशी किती वाईट वागली तरीही मी तुझ्या तोंडातून तिच्या विरुद्ध एक शब्दही ऐकला नाही. तू खूप चांगल्या मनाचे माणूस आहेस, तरीही खूप कष्ट जगत आहेस. मला शिक्षण देण्याचे आश्वासन देऊन तुझ्याशी गैरवर्तन करणारी माझी आई मला जेव घालवायचे आश्वासन देऊन तुझ्याशी पळून जायची हे मी आधीच ठरवलं होतं की मोठा झाल्यावर मी त्यांना दाखवीन की वडिलांची सेवा कशी करावी. आणि आता मी तुला इथे एकटे सोडू शकत नाही. संध्याकाळी वर्मा घरी आल्यावर त्यांना कळालं की सुधीरला आजीसोबत जायचे आहे. तेव्हा तो आपल्या मुलाला म्हणाला, बेटा तू त्यांना इथे सोड, तू कुठे ठेवणार यांना? सुधीर मंद हसला आणि म्हणाला, बाबा तुम्हाला वाटत असेल तर सर्व काही शक्य आहे. मी आजीच्या खोलीत कॅमेरे बसवतो. आजीची दिवसभर काळजी घेण्यासाठी मी एक मोलकरीण ठेवीन. बाकी कितीही खर्च करू शकतो. मला आजीसोबत वेळ हवा आहे. जर मी त्यांना आदर आणि प्रेम दिले तर कदाचित आजीसाठी हे पुरेसे असेल. माझा विश्वास आहे की एखादी व्यक्ती काम सोडून पलंगावर पडलेल्या व्यक्तीबरोबर झोपू शकत नाही, पण आम्ही त्यांच्यासोबत कितीही वेळ घालवला तरी त्यांना आमच्याकडून समाधान, प्रेम आणि आदरची भावना हवी. मुलांचे बोलणे ऐकून श्री वर्मा यांच्या पापण्या लखलवल्या. त्यांनी घर ऐशोआरामाने भरले होते हे खरे, पण आपला अमूल्य वेळ तो कोणालाही देऊ शकले नाही. त्यांचे डोळे ओले झाले होते. ते विचार करत होते की माझी स्वतःची आई असून मी माझ्या आईबद्दल असे फारसा विचार केला नाही, पण माझा मुलगा त्यांच्या आजीचा विचार करतोय. सरलाजी आपल्या नातवासोबत मुंबईला पोचल्या होत्या. सुधीरने त्यांची खूप काळजी घेतली. वेळोवेळी डॉक्टरांकडे घेऊन जायचे, व्हीलचेअरवर बसून उद्यानात फिरवायला घेऊन जायचे, एकत्र बसून जेवण करायचे. त्यांच्या स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी एक मोलकरीण होती. हळूहळू सरलाजींनाही तिथे आवडू लागलं. त्यांची प्रकृतीही सुधरत होती. आजीला वाचनाची, लेखनाची आवड होती हे सुधीरला माहीत होतं. त्यामुळे कधीकधी तो आजीसोबत लायब्ररीत जायचा. सरलाजींनाही वाचण्यात गेल्यावर लहान मुलांसोबत आनंद वाटायचे. लहान मुलांसोबत मोठमोठ्यापर्यंत सर्व पुस्तकं वाचण्यात तिने उत्साह दाखवला. त्यांचा उत्साह पाहून सुधीरला खूप आनंद व्हायचा आणि त्यांचे आजीवरचे प्रेम खूप प्रेम होते. त्यांची आजी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचत. त्यांचा वेळ अगदी आरामात गेला. त्यांचा चेहरा नेहमी आनंदाने चमकत होता. सरलाजी नेहमी नाईट गाऊनमध्ये घालून घाणीत पडून असतात. आता ती सलवार सूट घालायची, कधीकधी टी शर्ट आणि प्लाझोही घालायची. केसांचा नेहमी गोंधळाच्या जागी खांद्याच्या लांबीच्या कापलेल्या रंगीत केसांनी घेतली होती. सुधीर यांनी दाखवलं होतं की परिस्थिती कशीही असो, माणसाची काळजी घेतली तर तो प्रत्येक परिस्थितीत आनंदी आणि तजेलदार राहू शकतो. एकदा सुधीरचे आईवडील त्याला भेटायला आले तेव्हा सरलाजींचे बदल रूप पाहून दोघेही स्वतःचीच लाज वाटू लागली की आईसाठी हे सगळं करणं जे त्यांचं कर्तव्य होतं, पण आज ते त्यांचे कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरले होते आणि तिच्या जागी तिचा मुलगा कर्तव्य बजावत होता. शेवटी निर्मलाचे मन तिला छळू लागले. तेव्हा तिने सासू आणि सुधीर यांच्यासमोर हात जोडले आणि म्हणाली, तुम्ही मला माफ करा. मी कधीच आईची मनापासून काळजी घेण्याचा प्रयत्न केला नाही. मी नेहमीच तिचा आजार आणि तिला ओझं मानलं. पण भविष्यात कोणाचं काय झालं कोणी सांगू शकत नाही. कदाचित उद्या मीही त्यांच्या ठिकाणी पोहोचेन आणि माझी कोण काळजी घेतली नाही तर मलाही वाईट वाटेल. मी फक्त त्यांची काळजी घेतली जेणेकरून ते जगू शकतील, पण याचा कधीच विचार केला नाही की जेणेकरून आपण त्यांचेही आयुष्य चांगले करू शकू. असे बोलून ती ढसाढसा रडायला लागली.
मग सरलाजींना हळूच हसले आणि म्हणाले, सून, माझी तुझ्या विरुद्ध काही तक्रार नाही आहे, कारण तू काही आहेस, पण तुझा मुलगा आहे तो माझी काळजी घेतो. यामुळे आज माझ्या जगण्याची नवी उमेद जागृत झाली आहे. म्हणूनच मी तुझ्यावर रागवले नाही. श्री वर्मा ही आईच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाली, आई, मलाही माफ कर. तुला दुर्गंध यायला लागली की मी तुझ्या खोलीत जायला मी कचरायचो, पण त्याऐवजी तुमची खोली इतकी स्वच्छ आणि नीटनेटकी असावी की कोणीही तिथे बसून जेवू शकेल याची काळजी मी घ्यायला हवी होती, आणि सुधीरने ते केले आहे. आज आम्ही सगळे एकत्र बसून आपण सोबत जेवू, आणि माझ्या वाईट वागणुकीबद्दल मी तुझा पुन्हा माफी मागतो. सरलाजींनाही आपल्या मुलाला आणि सुनेला प्रेमाने मिठी मारली. आईच्या प्रकृतीत झालेली सुधारणा पाहून दोघेही खूप खुश झाले होते. ते दोघे म्हणू लागले, आई, आता चला तुमच्या घरी परत, आम्ही तुमची नीट काळजी घेऊ. सरलाजींनाही सुधीरला म्हणाला, हो बेटा, आता मला त्यांच्यासोबत घरी जाऊ दे. जर हे लोक माझी काळजी घेणार नाहीत तर मी तुझ्याकडे येईन, पण मला माझ्याच घरात राहायचं आहे. तिथे आठवणी आहे तुझ्या आजोबांच्या. सुधीर चे आई वडील पश्चाताप करण्यास तयार होते, त्यामुळे त्यांना ही संधी त्यांच्या हातातून हिसकावून घ्यायची नव्हती. म्हणून ओल्या डोळ्यांच्या सहमतीने होकार दिला. आज आमच्या घरातील सर्व वडीलधाऱ्यांना मनातून सुधीरसाठी आशीर्वादांचा वर्षाव होत होता. मित्रांनो, जर प्रत्येक घरात सुधीरसारखा चांगला माणूस असेल तर म्हातारपणात कोणत्याही म्हाताऱ्यांना दुःखाचे दिवस भोगावे लागणार नाहीत. तुम्हाला काय वाटतं याच्यावर? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.